नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाच्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, महाज्योतीतर्फे आयोजित आपल्या गेल्या काही मार्गदर्शन सत्रांमध्ये आपण भारतीय राज्यघटना व राज्यशास्त्रातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या आपल्या मार्गदर्शन सत्रांमध्ये आपण यापूर्वी भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी, मूलभूत हक्क किंवा अधिकार, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे, त्याचबरोबर भारतीय संसद, केंद्रीय कार्यकारी मंडळ असेल किंवा केंद्रीय कार्यकारी मंडळाबरोबरच केंद्रीय कायदेमंडळाबद्दलची इत्थंभूत माहिती आपण आपल्या मागील मार्गदर्शन सत्रांमध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, येणाऱ्या आगामी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाच्या आजच्या आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण राज्य विधिमंडळाबद्दलची सखोल चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, येणाऱ्या काही कालावधीमध्येच पोलीस भरतीची लेखी परीक्षा पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने मित्रांनो आजच्या मार्गदर्शन सत्रातील माहिती ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूयात। मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आजच्या आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण राज्य विधिमंडळाबद्दलची जी काही रचना असेल ती आपण तपशीलवारपणे व सविस्तरपणे अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर भारतातली जी काही वेगवेगळी घटक राज्ये असतील, या घटक राज्यांमध्ये राज्य विधिमंडळाची रचना ही आपल्याला वेगवेगळी पाहायला भेटते। आता असं म्हटल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या भुवया उंचावण्याची शक्यता आहे। मित्रांनो, मात्र राज्य विधिमंडळाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर काही राज्यांची जी विधिमंडळे असतील ती द्विगृही स्वरूपाची असतात, म्हणजेच विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल अशी दोन्हीही म्हणता येईल आपल्याला सभागृहे त्या राज्याच्या राज्य विधिमंडळामध्ये समाविष्ट असतात। किंबहुना काही घटक राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर विधान परिषदेचं अस्तित्व आपल्याला दिसून येत नाही, तर तिथे एकगृही विधिमंडळ असतं, म्हणजेच फक्त विधानसभा जी आहे ती विधानसभा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते। ठीक आहे, तर मित्रांनो सविस्तरपणे आपल्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण राज्य विधिमंडळाच्या संरचनेबरोबरच महाराष्ट्रातली जी विधिमंडळे असतील त्यांच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ठीक आहे, तर मित्रांनो सर्वप्रथम बघा आता या ठिकाणी, ठीक आहे, की यामध्ये बघा की राज्य विधिमंडळाबद्दलची जी काही पार्श्वभूमी असेल ती पार्श्वभूमी अभ्यासत असताना आपल्याला 1 ते 2 गोष्टी या ठिकाणी महत्त्वपूर्णरित्या लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं असतं। जनरली राज्य विधिमंडळाच्याही पार्श्वभूमीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, की भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या कलमामध्ये किंवा कुठल्या भागामध्ये राज्य विधिमंडळाच्या रचनेविषयीची जी काही तरतूद आहे ती तरतूद करण्यात आली आहे, असाही प्रश्न संभाव्यता येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो। तर त्या अनुषंगाने ही माहिती आपल्याला लक्षात ठेवणे अतिशय गरजेचं आहे। ठीक आहे, बघा आता की भारतीय राज्यघटनेचा जो भाग 6 असेल या भाग 6 मध्ये कलम 168 ते 212 या दरम्यान राज्य विधिमंडळाबाबतच्या, आता राज्य विधिमंडळामध्ये बघा मित्रांनो की इथे विधानसभा आणि विधान परिषद सुद्धा समाविष्ट आहे। तर जसं सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं की काही राज्यांची विधिमंडळे ही एकगृही स्वरूपाची असतात, म्हणजेच त्या घटक राज्यांमध्ये फक्त आणि फक्त विधानसभा हेच एक सभागृह असतं। तर काही राज्यांनी ठीक आहे आपल्या विधिमंडळामध्ये विधानसभेबरोबरच विधान परिषदेचा सुद्धा समावेश केलाय, त्याच्याबद्दलची सुद्धा काही वेळामध्ये आपण सखोल आणि तपशीलवार माहिती अभ्यासण्याचा प्रयत्न करणारच आहोत। मात्र या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भारतीय राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये कलम 168 ते 200 दरम्यान राज्य विधिमंडळाबाबतच्या ज्या काही तरतुदी असतील त्या तरतुदी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तर त्यातलं भारतीय राज्यघटनेचा आपल्याला भाग 6 सुद्धा लक्षात ठेवायचा आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या भाग 6 मधील कलम 168 ते 212 या दरम्यान त्या संबंधातल्या तरतुदी करण्यात आली आहेत, ही बाब सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं असणार आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा आता की राज्य विधिमंडळाचं संघटन, त्याची रचना, कालावधी असेल किंवा राज्य विधिमंडळातील वेगवेगळे अधिकारी असतील, राज्य विधिमंडळामध्ये जे काही कायदे पारित केले जातात ते कायदे करण्याची पद्धत असेल, त्याचबरोबर राज्य विधिमंडळातील जेवढे काही पीठासीन अधिकारी असतील, ठीक आहे, विधानसभा अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, विधान परिषदेचे सभापती किंवा उपसभापती असतील, ठीक आहे, तर त्यांचे विशेषाधिकार, ठीक आहे, इत्यादी सर्व बाबी, ठीक आहे, याच कलमांमध्ये म्हणजेच कलम 168
ते कलम 212 मध्ये काय करण्यात आलंय, स्पष्ट करण्यात आलंय. तर ही बाब संपूर्णरित्या आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये आपल्याला कशाही प्रकारचा प्रश्न सेट करून जाणीवपूर्वक आपल्याला गोंधळातल्या परिस्थितीमध्ये टाकण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे बघा की आपल्याला या सर्व बाबी जर लक्षात राहिल्या तर निश्चितपणे आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या संदर्भामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या स्वरूपावर ठीक आहे आत्मविश्वासाने आपण त्या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते उत्तर लिहू शकतो. ठीक आहे, चल नेक्स्ट बघूयात मित्रांनो. त्यानंतर बघा आता की राज्य विधिमंडळाची जी काही रचना असेल, ही राज्य विधिमंडळाची रचना कशा पद्धतीची असते. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा आता की जसं आपण सुरुवातीलाच पाहिलंय की भारतीय राज्यघटनेच्या भाग 6 मधील कलम 168 ते 212 या दरम्यान राज्य विधिमंडळासंदर्भातील तरतुदी करण्यात आल्या आहेत. मग या ठिकाणी राज्य विधिमंडळाची रचना अभ्यासत असताना या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे अशी की कलम 168 मध्ये राज्य विधानमंडळाची जी काही रचना असेल त्याबाबतली जी काही माहिती आहे ती माहिती यामध्ये देण्यात आला आहे. स्पष्टपणे कलम 168 मध्ये असं म्हणण्यात आलं आहे की प्रत्येक राज्यासाठी एक काय असेल, विधानमंडळ असेल. प्रत्येक राज्यांसाठी एक काय असेल, विधानमंडळ असेल. हे विधानमंडळ बघा ठीक आहे, ही राज्यपाल आणि आंध्र प्रदेश, बिहार ठीक आहे, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये 2 सभागृहांचे मिळून बनलेले असेल आणि इतर राज्यांमध्ये 1 सभागृहाचे मिळून बनलेले असेल. याबद्दलची माहिती मित्रांनो अगदी सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं होतं की काही घटक राज्यांमध्ये आपल्याला एकगृही विधिमंडळे पाहायला भेटतात, काही घटक राज्यांमध्ये म्हणता येईल आपल्याला द्विगृही विधिमंडळे पाहायला भेटतात. म्हणजेच काय आता तर एकगृही विधिमंडळामध्ये फक्त विधानसभा कार्यरत असेल, तर द्विगृही कायदे मंडळामध्ये ठीक आहे विधानसभेबरोबरच विधान परिषद सुद्धा अस्तित्वात असेल. म्हणजेच बघा आता या ठिकाणी की विधानमंडळ हे राज्यपाल ज्या राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषदही अस्तित्वात आहे, तर मग ज्या राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषदही अस्तित्वात असेल तर मग एखाद्या राज्याचं विधानमंडळ किंवा विधिमंडळ हे राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद मिळून बनलेले असेल. ठीक आहे, आणि ज्या घटक राज्यांमध्ये एकगृही सभागृह आहे ठीक आहे, तर त्या घटक राज्याचं विधिमंडळ मग कसं बनलेलं असेल, तर राज्यपाल आणि विधानसभा मिळून बनलेलं असेल. ठीक आहे, आलं लक्षात. त्यानंतर बघा आता ठीक आहे की या ठिकाणी काही राज्यांचा उल्लेख करण्यात आलाय मित्रांनो. ठीक आहे, की जसं जवळपास जर आपण पाहिलं तर सर्वच घटक राज्यांमध्ये विधानसभा जी असेल ती विधानसभा अस्तित्वात असते. ठीक आहे, मात्र अशी काही भारतातली घटक राज्य आहेत की त्या भारतातील घटक राज्यांमध्ये आपल्याला द्विगृही विधिमंडळ पाहायला भेटतं. जसं की आंध्र प्रदेश असेल, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा. ठीक आहे, तर या 6 घटक राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर या 6 घटक राज्यांचं विधिमंडळ हे 2 सभागृह मिळून बनलेलं आहे. म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद मिळून ठीक आहे आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा येथील राज्य विधिमंडळे बनलेली आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा की सध्या जर आपण पाहिलं आपल्या भारतातील घटक राज्यांचा समजा जर आपण उल्लेख केला तर सध्या 21 घटक राज्यांमध्ये आपल्याला एकगृही विधानमंडळ पाहायला भेटतं. तर जवळपास जर आपण पाहिलं तर 6 राज्यांमध्ये द्विगृही विधानमंडळ जे आहे ते द्विगृही विधानमंडळ पाहायला भेटतं. आता या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तामिळनाडू. ठीक आहे, आता काही पुस्तकांमध्ये जर आपण पाहिलं तर या तामिळनाडू स्टेटचा सुद्धा उल्लेख हा द्विगृही विधिमंडळांमध्ये केला जातो. खरं तर जर आपण पाहिलं मित्रांनो तर तामिळनाडूमध्ये जरी विधान परिषदेची स्थापना करण्यासंबंधीची म्हणूयात आपण तरतूद करण्यात आलेली असली ठीक आहे, तरी मात्र प्रत्यक्षामध्ये तामिळनाडू या राज्यामध्ये विधान परिषद अजूनपर्यंत अस्तित्वात येऊ शकलेली नाहीये. तर मग असे 7 घटक राज्य जर आपण पाहिले आणि 21 घटक राज्यांमध्ये किती एकगृही विधिमंडळ, 6 घटक राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळ, तामिळनाडू या स्टेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे विधान परिषदेची, मात्र प्रत्यक्षामध्ये विधान परिषद अस्तित्वात आली आहे का, नाहीये. ठीक आहे, तर तो एक फरक सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा की ज्या अर्थी आपण म्हणतो की राज्य विधिमंडळाची 2 सभागृहे, एक विधानसभा आणि दुसरं विधान परिषद. ठीक आहे, मग त्यातलं बघा की जे विधानसभा असेल हे विधानसभा राज्य विधिमंडळाचं कोणतं सभागृह असतं, कनिष्ठ सभागृह असतं. मित्रांनो पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये हा प्रश्न खूप कॉमन आहे, बऱ्याचदा विचारण्यात सुद्धा आलेला आहे. ठीक आहे, तर राज्य विधिमंडळाचं लक्षात ठेवायचं आहे की राज्य विधिमंडळाचं विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, तर जे विधान परिषद असणार आहे
हे विधान परिषद राज्य विधिमंडळाचं कोणतं तर वरिष्ठ सभागृह समजलं जातं. कोणतं वरिष्ठ सभागृह समजलं जातं. तर ह्या सर्व ज्या बाबी असतील मित्रांनो राज्य विधिमंडळाच्या रचनेच्या संदर्भामध्ये असतील, राज्य विधिमंडळाच्या स्वरूपाविषयी असतील, ह्या सर्व बाबी जर आपण लक्षात ठेवला तर निश्चितपणे येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त स्कोर करता येईल आहे. आणि माहिती असेल आपल्याला त्याचं फळ की आपली पोलीस भरतीमध्ये निवड होऊन ठीक आहे पोलीस दलामध्ये काम करण्याची संधी जी असेल ती संधी सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे. तर त्याच्यामुळे ह्या सर्व ज्या बाबी असतील त्या बाबी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. बघा आता आंध्र प्रदेश आहे, बिहार आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, उत्तर प्रदेश आहे आणि तेलंगणा आहे. या ठिकाणी म्हणजे या घटक राज्यांमध्ये 6 घटक राज्यांमध्ये द्विगृही विधानमंडळ किंवा द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. तामिळनाडू स्टेट बद्दलचं तर मी तुम्हाला सांगितलंच की तामिळनाडू सरकारने विधान परिषदेची तरी तरतूद जरी केली असली तरी मात्र प्रत्यक्षामध्ये तिथे सरकार बदलल्यामुळे विधान परिषद प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात येऊ शकली नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्या बाबी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. चला त्यानंतर बघूयात आपण या विधानमंडळाची निर्मिती जी आहे ती निर्मिती कशा पद्धतीने केली जाते. ठीक आहे. तर ह्या सर्व बाबी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा की कलम 169 मध्ये आता यापूर्वी आपण भारतीय राज्यघटनेतलं कलम 168 अभ्यासलं. आता या ठिकाणी बघा की कलम 169 मध्ये विधान परिषद अस्तित्वात असलेल्या राज्यातील विधान परिषद नष्ट करण्यासाठी किंवा विधान परिषद नसलेल्या राज्यामध्ये जर विधान परिषद निर्माण करायची आहे तर अशा संबंधीच्या ज्या काही तरतुदी असतील त्या तरतुदी कुठे तर जे कलम 169 आहे या कलम 169 मध्ये ठीक आहे आपल्याला ह्या तरतुदी ज्या असतील त्या तरतुदी पाहायला भेटतात आहे. ठीक आहे. ही पहिली बाब आपल्या लक्षात आली का की ज्या घटक राज्यांमध्ये विधान परिषद असेल ठीक आहे तर विधान परिषद नष्ट करण्यासाठी आणि ज्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात नसेल त्या राज्यांमध्ये किंवा त्या घटक राज्यांमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासाठीच्या तरतुदी ह्या कलम 169 मध्ये देण्यात आल्या. त्याच्यानंतर बघा पुढे की राज्यातील विधान परिषद निर्माण करणे असेल किंवा राज्यातील विधान परिषद नष्ट करणे असेल या संबंधीचा जो काही अधिकार आहे हा अधिकार कोणाला देण्यात आलाय संसदेला देण्यात आलेला आहे. कुणाला देण्यात आलाय संसदेला. म्हणजे भारतीय संसदच हे करू शकतं. म्हणजे एखाद्या घटक राज्यांमध्ये विधान परिषद निर्माण करू शकते किंवा एखाद्या घटक राज्यातील विधान परिषद ही नष्ट करू शकते. ठीक आहे. आणि तशा संबंधीचा जो काही कायदा असेल तो कायदा संसदेला जो आहे तो संसदेला कायदा करावा लागतो. ठीक आहे. पण मित्रांनो यामध्ये सुद्धा म्हणता येईल आपल्याला एक बाब आहे. ठीक आहे की असं जरी असलं म्हणजे एखाद्या घटक राज्यांमध्ये विधान परिषद नष्ट करायची असेल किंवा विधान परिषदेची निर्मिती करायची असेल अशा परिस्थितीमध्ये संबंधित राज्याने त्या आशयाचा ठराव जो आहे तो ठराव विशेष बहुमताने पारित करणे गरजेचे असते. म्हणजेच बघा की राज्य विधिमंडळाने पाठविलेल्या किंवा पारित केलेल्या ठरावाशिवाय संसद अशा पद्धतीचा कायदा जो आहे तो कायदा करू शकत नाही. म्हणजे भलेही एखाद्या घटक राज्यांमध्ये विधान परिषद नष्ट करायची असेल किंवा विधान परिषद निर्माण करायची असेल ठीक आहे अशा प्रसंगी त्या घटक राज्याने आपल्या विधिमंडळामध्ये तशा संबंधीचा ठराव जो आहे तो विशेष बहुमताने आपल्या अधिवेशनातील विशेष अधिवेशनातील म्हणूयात आपण विशेष बहुमताने तो ठराव काय करावा लागतो पारित करावा लागतो. तेव्हाच कुठे म्हणता येईल आपल्याला संसद कायदा करून ठीक आहे तशा पद्धतीचा म्हणता येईल आपल्याला विधान परिषद नष्ट करू शकते किंवा विधान परिषदेची निर्मिती करू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की म्हणजेच काय आता तर राज्य विधानसभेचा जो काही ठराव असेल म्हणजे विशेष बहुमताने पारित केलेला जो ठराव असेल त्या ठरावाशिवाय संसदेला विधान परिषद म्हणजे एखाद्या घटक राज्यांमध्ये विधान परिषद तयार करता येत नाही किंवा विधान परिषदेचा कायदा बनवता येत नाही. म्हणजे कुठल्याही घटक राज्यांनी कुठल्याही प्रकारचा ठराव पारित केला नाही. ठीक आहे. आणि फक्त भारतीय संसदेची इच्छा झाली म्हणजे एखाद्या घटक राज्यांमध्ये विधान परिषद निर्माण झाली किंवा एखाद्या घटक राज्यातील विधान परिषद नष्ट झाली असं अजिबात होणार नाहीये. ठीक आहे. तर ही जी बाब असेल मित्रांनो ही बाब सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. बघा पुढे राजस्थान आणि आसाम जसं आपण तामिळनाडूच्या संदर्भामध्ये पाहिलं होतं. ठीक आहे. तर आज राजस्थान आणि आसाम या दोन घटक राज्यांमध्ये सुद्धा सध्या विधान परिषद निर्माण करण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया चालू आहे. मात्र बघा की राजस्थान आणि आसाम येथील राज्य विधानसभेने विशेष बहुमताने जरी त्यांच्या घटक राज्यांमध्ये
विधान परिषद स्थापन करण्यासंबंधीचा ठराव पारित केला असला तरी मात्र अजूनपर्यंत म्हणजे संसदेमध्ये 2013 पासून ठीक आहे तो जो ठराव असेल तो प्रलंबित आहे. म्हणजे आता एखाद्या घटक राज्याने विशेष बहुमताने ठराव पारित करून भारतीय संसदेकडे जरी पाठवला तरी भारतीय संसद जी आहे ती भारतीय संसद त्या संबंधीचा कायदा पारित केल्याशिवाय त्या संबंधित घटक राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात येऊ शकत नाही किंवा नष्ट होऊ शकत नाही. या बाबी सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं असणार आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघूयात मित्रांनो. आता त्यानंतर बघा, आता सर्वप्रथम या ठिकाणी आपण विधानसभेची रचना नेमकी किंवा मुळात कशी असते त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, विधानसभेचा जो काही सदस्य असेल तो सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या प्रक्रियेद्वारे निवडले जातात. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे आपणही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान केले असणार. ठीक आहे, आमदारांना निवडून दिले असणार. ठीक आहे, तर वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांकडून म्हणता येईल आपल्याला विधानसभेचे जे काही सदस्य असतील ते सदस्य निवडून दिले जातात. ठीक आहे, त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये बघा की विधानसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या जी आहे ती जास्तीत जास्त सदस्य संख्या 500 तर किमान सदस्य संख्या ही 60 इतकी निश्चित केल्या गेली आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी समजा जर आपण पाहिलं तर भारतीय राज्यघटनेने विधानसभेची कमाल सदस्य संख्या किती सांगितली आहे, 500 सांगितली आहे आणि किमान सदस्य संख्या किती सांगितली आहे, 60 सांगितली आहे. याचा अर्थ काय, तर कुठल्याही राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या ही 500च्या वर जाणार नाही किंवा 60च्या कमी होणार नाही असा त्याचा अर्थ आपण या ठिकाणी पकडू. मात्र अपवादात्मक परिस्थिती समजा जर या ठिकाणी आपण पाहिलं, आता याच ठिकाणी आपण काय पाहिलंय की विधानसभेची कमाल सदस्य संख्या ही किती, 500. ठीक आहे, आणि किमान सदस्य संख्या ही किती असणार आहे, तर 60 असणार आहे. मात्र अपवाद बघा या ठिकाणी की जसं नॉर्थ ईस्ट मधली काही जी घटक राज्ये असतील, जसं अरुणाचल प्रदेश आहे, सिक्कीम आहे, गोवा आहे, या राज्यांसाठी जी विधानसभा सदस्य संख्या आहे ही प्रत्येकी 30. म्हणजे अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि गोवा या घटक राज्यांमधील विधानसभेची जी सदस्य संख्या आहे ती 30. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये जी तरतूद करण्यात आली होती की जास्तीत जास्त 500 आणि कमीत कमी 60, मात्र अशाही परिस्थितीमध्ये अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि गोवा या घटक राज्यातील विधानसभेच्या सदस्यांची संख्या ही प्रत्येकी किती आहे, 30 आहे. ठीक आहे, तर ह्या काही अपवादात्मक परिस्थिती आहेत. तर मिझोरमसाठी जर आपण पाहिलं तर 40 आणि नागालँडसाठी किती आहे, 46 इतकी जी आहे ती इतकी निश्चित करण्यात आली आहे. मात्र जर इकडे आपण पाहिलं तर ती कमाल 500 ते किमान 60 इतकी निश्चित केल्या गेली असली तरी या राज्यांचा, घटक राज्यांचं म्हणूयात आपण की आकार, लोकसंख्या, ठीक आहे, या बाबतीचा समजा जर विचार केला तर या राज्यातील जी काही विधानसभेच्या सदस्यांची संख्या आहे ती मात्र इतकी म्हणजे 60 पेक्षा कमी जी आहे ती कमी करण्यात आली आहे. तर ह्या काही अपवादात्मक बाबी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता की जी राज्य विधानसभा असेल, आपण पाहिलं विधानसभा हे राज्य विधिमंडळाचं कनिष्ठ सभागृह असते. ठीक आहे, मग आता नामनिर्देशन करून सुद्धा म्हणता येईल आपल्याला काही सदस्य हे राज्य विधानसभेवरती पाठवले जातात. बघा आता की जसं भारतीय राज्यघटनेचं कलम 333 आहे, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 333 मध्ये अँग्लो इंडियन समाजातील एक सदस्य जो असेल तो राज्यपाल नामनिर्देशित करू शकतात. ठीक आहे, मात्र ठीक आहे या समाजाला राज्य विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही असं राज्यपालांचं मत असेल तरच अशा पद्धतीचं नामनिर्देशन करतायत. म्हणजे एकही समजा जर अँग्लो इंडियन जो समाजातील सदस्य असेल तो सदस्य समजा जर राज्य विधानसभेवरती निवडून जात नसेल तर अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल अँग्लो इंडियन समाजातील एका व्यक्तीची राज्य विधानसभेवरती काय करू शकतात, नियुक्ती करू शकतात किंवा त्यांना नामनिर्देशित करू शकतात. मात्र मित्रांनो महत्वाची बाब अशी आहे की 2019 मध्ये भारतीय संसदेकडून 104वी घटना दुरुस्ती करण्यात आली. तर 2019च्या 104व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये बघा की अँग्लो इंडियन समाजाच्या विधानसभेतील नामनिर्देशनाची जी तरतूद आहे ती तरतूद पुढे ढकलण्यात आलेली नसल्यामुळे ते आता मात्र संपुष्टात आलं आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल समजा जर आपण या ठिकाणी पाहिलं मित्रांनो तर बघा की जसं महाराष्ट्र विधानसभेची जी काही सदस्य संख्या आहे ती महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 इतकी निश्चित करण्यात आली. आता या 288 सदस्यांमध्ये समजा जर एकही अँग्लो इंडियन समाजाचा सदस्य निवडून आला नसेल तर अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल काय करायचे,
तर एका म्हणता येईल आपल्याला अँग्लो इंडियन समाजातील व्यक्तीची नेमणूक ही राज्य विधानसभेवरती करायची. मात्र जो काही केंद्र सरकारने किंवा भारतीय संसदेने 2019 मध्ये 104वा घटना दुरुस्ती कायदा पारित केला. या घटना दुरुस्ती कायद्यानुसार अँग्लो इंडियन समाजाच्या विधानसभेतील नामनिर्देशनाची तरतूद पुढे ढकलण्यात आलेली नसल्यामुळे आता ते संपुष्टात आलं आहे. म्हणजे आता महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या ही किती, प्युअरली 288 इतकीच असणार आहे. आता इथे अँग्लो इंडियन समाजातील व्यक्तीला ठीक आहे प्रतिनिधित्व जे आहे ते राज्य विधानसभेमध्ये दिलं जाणार नाहीये. ही बाब सुद्धा मित्रांनो रिसेंट मध्ये घडल्यामुळं आपल्याला अशा बाबी लक्षात ठेवाव्याच लागतात. ठीक आहे, तर त्या दृष्टीने मित्रांनो आपल्याला सर्व जी काही माहिती असेल ती माहिती लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, चल त्याच्यानंतर बघूयात. त्यानंतर बघा कलम 170(3) नुसार प्रत्येक जनगणनेनंतर प्रत्येक राज्याच्या विधानसभेतील जागांची संख्या व मतदारसंघाची विभागणी यांचं पुनर्समायोजन केलं जाईल. असे पुन्हा समायोजन 2026 पर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. आता या मागचं सुद्धा कारण आहे मित्रांनो. आता बघा की दर 10 वर्षांनी म्हणूयात आपण जनगणना केली जाते. आता कोविड सदृश परिस्थितीमुळे आपल्याला माहिती असेल की जी काही नियोजित सन 2021 ची जनगणना होती ती वेळेवरती होऊ शकली नाही. ठीक आहे, पण त्याचेही आकडे म्हणता येईल आपल्याला लवकरच प्रकाशित केली जातील अशी आशा आहे. ठीक आहे, मात्र बघा की या 10 वर्षांमध्ये, कारण दर 10 वर्षांनी जनगणना होते, या दर 10 वर्षांमध्ये म्हणूयात आपण की लोकसंख्येच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारचे फेरबदल होताना आपण पाहतो. ठीक आहे, म्हणजे कुठल्या घटक राज्यांची लोकसंख्या जी आहे ती कमी होते, तर कुठल्या घटक राज्यांची जी लोकसंख्या असेल ती लोकसंख्येचा वेग जो आहे तो वाढीव असतो. मग अशा परिस्थितीमध्ये बघा ठीक आहे की अशा परिस्थितीमध्ये काय करण्यात आलाय, तर बघा आता या ठिकाणी ठीक आहे की कलम 170(3) नुसार प्रत्येक जनगणनेनंतर प्रत्येक राज्याच्या विधानसभेतील जागांची संख्या व मतदारसंघाची विभागणी यांचं पुनर्समायोजन केलं जाईल. ठीक आहे, असे पुन्हा समायोजन हे 2026 पर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. त्याचं कारणही जे आहे ते कारणही मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे. ठीक आहे, कारण लोकसंख्या नियंत्रणाचं जे काही धोरण आहे केंद्र सरकारचं, या केंद्र सरकारच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या प्रयत्नांमुळे किंवा काही घटक राज्यातील सरकारांनी म्हणूयात आपण ठीक आहे लोकसंख्या वाढीचा दर बराच कमी केल्यामुळं त्यांच्या विधानसभा सदस्यांची जी संख्या असेल ती संख्या घटेल ना. जर आपण पाहिलं की प्रत्येक जनगणनेनंतर विधानसभेच्या जागांची आणि मतदारसंघांची विभागणी करण्याचा प्रयत्न केला, काही घटक राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले, काही घटक राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्नच केले नाही, तर स्वाभाविकरित्या त्यांच्या घटक राज्यांची काय होईल, लोकसंख्या वाढेल, पर्यायी म्हणूयात आपण मतदारसंघ वाढतील, पर्यायी म्हणूया आपण विधानसभेतील सदस्यांची संख्या वाढेल. ठीक आहे, तर त्याच्यामुळेच बघा काय करण्यात आलं की लोकसंख्या नियंत्रणाच्या प्रयत्नामुळे काही राज्यांच्या लोकसंख्या वाढीचा दर बराच कमी झाल्यामुळं त्यांच्या विधानसभांची सदस्य संख्या घटेल. मात्र ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणाचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही त्यांच्या विधानसभांची सदस्य संख्या ही अनावश्यक वाढेल. म्हणून बघा की अशा पद्धतीची स्थगिती जी आहे ती स्थगिती देण्यात आली आहे. म्हणजेच काय, तर 2026 पर्यंत ही स्थगिती जी म्हणता येईल आपल्याला ती स्थगिती देण्यात आली आहे. तर ह्या बाबी सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, त्यानंतर बघा आता की विधानसभेमध्ये जागा सुद्धा आरक्षित असतात. ठीक आहे, मग आता विधानसभेतील जागांचं आरक्षण नेमकं कसं असतं बघा आता की विधानसभा आरक्षण कलम 332 नुसार अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील यांना आरक्षण देण्यात आलं आहे आणि हे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार निश्चित करण्यात आलं आहे. ठीक आहे, तर प्रत्यक्ष घटनेमध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो ठीक आहे म्हणजे ज्या वेळेला भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली होती तर प्रत्यक्ष घटनेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी दिले गेलेलं हे जे आरक्षण होतं, या आरक्षणाची जी काही तरतूद आहे ती सुरुवातीला फक्त किती वर्षांसाठी होती, 10 वर्षांसाठी होती. मात्र वेळोवेळी आलेले जे काही सरकारे असतील, केंद्र सरकारे ठीक आहे, तर या केंद्र सरकारने ही जी काही आरक्षणाची मुदत असेल जी भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला किती, तर 10 वर्षांसाठी होती, तर हे आरक्षण प्रत्येक वेळी म्हणूयात आपण 10-10 वर्षांनी वाढवण्यात आलं आहे. जसं अलीकडचं समजा जर आपण पाहिलं तर 2019 ची जी काही 104वी घटना दुरुस्ती होती, तर या 104व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी देण्यात आलेलं जे काही आरक्षण असेल हे आरक्षण कधी, तर 2030 पर्यंत वाढवण्यात आलंय. 2030 पर्यंत वाढवण्यात आलाय. तर ही बाब सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा आता विधान परिषदेच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघूयात.
विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह असतं. ठीक आहे. पण जसं आपण पाहिलंय की भारतातील म्हणूयात आपण 28 घटक राज्यांपैकी फक्त 6च घटक राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. मात्र इतर जी काही घटक राज्ये असतील यांचं विधिमंडळ हे एकगृही आपल्याला पाहायला भेटतं. याचाच अर्थ त्या घटक राज्यांमध्ये विधानसभाच फक्त अस्तित्वात असल्याचं आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता विधान परिषदेची नेमकी संरचना काय असते, तर विधान परिषदेचे सदस्य हे अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मतदार पद्धती जी आपण विधानसभेचे सदस्य निवडताना पाहिली होती, ती सार्वत्रिक प्रौढ मताधिकार पद्धती इथे असेल का? नाही. तर इथे विधान परिषदेचे सदस्य हे अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. बघा, जसं आपण विधानसभेची कमाल सदस्य संख्या किती पाहिली होती? 600, आणि किमान सदस्य संख्या किती पाहिली होती? 60 पाहिली होती. तर तसंच विधान परिषदेची किमान सदस्य संख्या ही 40 व कमाल त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 इतकी निश्चित करण्यात आली आहे. ठीक आहे. तर किमान 40 आणि कमाल त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 इतकी विधान परिषदेची कमाल सदस्य संख्या जी आहे ती कमाल सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. जसं महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सदस्य संख्येचा समजा जर आपण विचार केला तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की 288 ही महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या आहे. ठीक आहे. आणि समजा ही झाली विधानसभा. ठीक आहे. तर विधानसभेच्या सदस्यांची संख्या आपण हे महाराष्ट्र विधानसभेच्या बाबतीमध्ये पाहतोय. ठीक आहे. आणि समजा जर विधान परिषदेचा समजा जर आपण विचार केला, कुठल्या? तर महाराष्ट्रातल्या विधान परिषद. ठीक आहे. तर विधान परिषदेची जी सदस्य संख्या आहे ती 78 म्हणजे 78 इतकी निश्चित करण्यात आली. तर ह्या सर्व गोष्टी सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ठीक आहे, आता आपण पाहिलंय की विधान परिषदेचे जे सदस्य असतील ते अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. मग आता विधान परिषदेची निवडणूक पद्धत नेमकी कशी असते, तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. बघा, ठीक आहे, की भारतीय राज्यघटनेचं जे कलम 171(3) आहे, या भारतीय राज्यघटनेच्या कलम 171(3) मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची पद्धत देण्यात आली आहे. यामध्ये बघा, ठीक आहे, किती? तर 5/6 सदस्य हे अप्रत्यक्षपणे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 1/6 सदस्य जे असतील ते राज्यपालाकडून निर्देशित केले जातात, नाम निर्देशित केले जातात. ठीक आहे. तर अशा पद्धतीची तरतूद कलम 171(3) मध्ये करण्यात आलाय. त्यानंतर बघा आता की जसं आपण पाहिलं की 5/6 जे काही सदस्य असतील हे अप्रत्यक्षपणे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमणीय मतदान पद्धतीद्वारे निवडले जातात. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 1/3 सदस्य हे राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांकडून. ठीक आहे. आता विधानसभेच्या सदस्यांकडून म्हणजे काय, तर विधानसभेचे जे सदस्य असतील ज्यांना आपण आमदार म्हणतो. ठीक आहे. तर हे आमदार म्हणता येईल आपल्याला त्यांच्या सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीला मतदान करतात. ठीक आहे. आणि तशा व्यक्तीची मग विधान परिषदेवरती नेमणूक केली जाते. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 1/3 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला माहिती आहे की नगर परिषद, महानगरपालिका. ठीक आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून 1/3 सदस्य निवडून दिले जातात. 1/12 सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून. ठीक आहे. शिक्षक जे आहेत, माध्यमिक शिक्षक. ठीक आहे. तर यांच्याकडून म्हणता येईल आपल्याला 1/12 सदस्य हे पदवीधर मतदारसंघाकडून निवडून दिले जातात. 1/12 सदस्य जे असतील ते शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जातात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व कॅल्क्युलेशन मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथे सरळ सरळ ढोबळमानाने आपण पाहिलाय की 5/6 सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात आणि 1/6 सदस्य हे राज्यपालाकडून नामनिर्देशित केले जातात. मग आता या 5/6च्या बाबतीमधली माहिती जी असेल ती माहिती आपण या ठिकाणी पाहतोय. ठीक आहे. तर ही सर्व माहिती आपल्याला त्या दृष्टीने लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा आता हे आपण काय पाहिलंय की 1/6 सदस्य, ठीक आहे, हे राज्यपालाकडून नामनिर्देशित केले जातात. मग आता काय, तर हे जे 1/6 सदस्य जे राज्यपालाकडून नामनिर्देशित केले जाणार आहेत, कुठे, तर विधान परिषदेवरती. म्हणजेच राज्यपालाच्या म्हणता येईल आपल्याला नामनिर्देशनानंतर त्यांना विधान परिषदेचं सदस्यत्व प्राप्त होणार आहे. ठीक आहे. तर असे निवडून दिले गेलेले किंवा राज्यपालाकडून नामनिर्देशित केले गेलेले जे काही सदस्य असतील ते सदस्य जर आपण पाहिलं तर साहित्य, विज्ञान, कला, सहकारी चळवळ, समाजसेवा, ठीक आहे, यातील ज्ञान व अनुभव असणाऱ्या व्यक्तींची निवड राज्यपालाकडून म्हणता येईल आपल्याला कुठे केली जाते, विधान परिषदेवरती केली जाते. ठीक आहे. तर ह्या सर्व बाबी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत.
विधान परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी 5/6 सदस्य हे अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. 1/6 सदस्य हे राज्यपालाकडून नामनिर्देशित केले जातात. आपण पाहिलं होतं 5/6 सदस्य हे कसे निवडले जातात, कोणाकडून निवडले जातात, त्या बाबतीतही आपण माहिती पाहिली. ठीक आहे. विधानसभा सदस्यांकडून, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून, पदवीधर मतदारसंघांकडून, त्याच्यानंतर शिक्षक मतदारसंघाकडून. अलीकडेच जर आपण पाहिलं मित्रांनो तर आत्ताच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. ठीक आहे. तर वेगवेगळ्या शिक्षक मतदारसंघातून ठीक आहे वेगवेगळे उमेदवार सुद्धा विजयी झाले. आपण पाहिलं आहे नुकतंच. ठीक आहे. म्हणजे समजा जर तुम्ही वर्तमानपत्र वाचलं असेल तर अशा पद्धतीच्या बातम्या नुकत्याच. तर बघा ह्या ज्या काही निवडणुका असतील ह्या निवडणुका प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमणीय मतदान पद्धतीद्वारे घेतल्या जातात. ठीक आहे. म्हणजे ज्या पद्धतीने राष्ट्रपतींची निवड केली जाते. ठीक आहे. तर नेमकी तशाच प्रकारची पद्धत जी आहे ती पद्धत विधान परिषदेचे सदस्य निवडण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा आता विधानसभेचा कालावधी किती असतो. ठीक आहे. तर भारतीय राज्यघटनेचं कलम परत 172 मध्ये विधानसभा आणि विधान परिषद ठीक आहे म्हणजे राज्य विधिमंडळाची दोन्ही जी सभागृहे असतील यांच्या कालावधीबाबतच्या तरतुदी ज्या असतील त्या कलम 172 मध्ये करण्यात आलाय. त्यानुसार विधानसभेचा जो काही कालावधी असेल, कार्यकाल असेल, हा किती वर्षांचा असतो तर 5 वर्षांचा असतो. विधानसभेचा जो काही कार्यकाल असेल, सर्वसामान्य कार्यकाल जर आपण पाहिलं तर तो 5 वर्षांचा असतो. ठीक आहे. आणि कार्यकाल संपल्यानंतर मग विधानसभा जी आहे ती विधानसभा आपोआप काय होते तर विसर्जित होते. तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अपवाद जर आपण पाहिलं ठीक आहे तर कुठल्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणता येईल आपल्याला की विधानसभेचं म्हणूयात आपण तिच्या कार्यकालाआधी किंवा कालावधी संपण्याआधी विसर्जन होऊ शकते किंवा कार्यकाल संपुष्टात येऊ शकतो किंवा विधानसभेचा कार्यकाल काही वेळा तो वाढवला सुद्धा जाऊ शकतो. मग कुठल्या परिस्थितीमध्ये तो वाढवला जाऊ शकतो तर अशा काही अपवादात्मक परिस्थिती आपण या ठिकाणी पाहत आहोत. बघा मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल जी आहे ते राज्यपाल विधानसभा विसर्जित करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यपालांच्या या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान देता येऊ शकत नाही. म्हणजे जर ठीक आहे मुख्यमंत्र्यांनी म्हणूयात आपण लेखी पत्र दिलं राज्यपालाला ठीक आहे की आपण जो आहे म्हणजे राजीनामा देत आहोत वगैरे वगैरे तर अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल जे असतील ते विधानसभा जे आहे ते विधानसभा विसर्जित करू शकतात. तर जनरली मुख्यमंत्री म्हणूयात आपण की बहुमत जे आहे ते बहुमत समजा जर त्यांच्याकडे नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे कुठला पर्याय नसतो राजीनामा दिल्याशिवाय. तर अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल विधानसभा विसर्जित करू शकतात. ठीक आहे. किंवा दुसऱ्या पक्षाला आमंत्रित करू शकतात की जर तुमच्याकडे संख्याबळ असेल तर तुम्ही येऊन सरकार स्थापन करू शकता. ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा की समजा जर देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी सदृश परिस्थिती उद्भवली ठीक आहे तर राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान विधानसभेचा जो कार्यकाल असेल तो कार्यकाल एका वेळी 1 वर्षांनी वाढविता येतो. म्हणजे समजा जर देशामध्ये नॅशनल इमर्जन्सी किंवा राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली तर अशा परिस्थितीमध्ये विधानसभेचा कार्यकाल हा एका वेळी 1 वर्षांनी वाढवता येतो. असा तो कितीही वेळा वाढवता येतो. ठीक आहे. आणि आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर बघा 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ विधानसभेचा कालावधी वाढवता येत नाही. ठीक आहे. म्हणजे एकदा समजा जर राष्ट्रीय आणीबाणी दूर झाली संपुष्टात आली तर अशा प्रसंगी ठीक आहे विधानसभेचा कार्यकाल हा म्हणता येईल आपल्याला 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ वाढवला जाऊ शकत नाही. ह्या बाबी सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचे असतील. ठीक आहे. चल त्याच्यानंतर बघा आता की विधिमंडळाचा सदस्य होण्यासाठी सदस्यांच्या अंगी कुठली पात्रता असणे गरजेचं आहे किंवा त्यांनी कुठली पात्रता धारण करणं गरजेचं आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 173 मध्ये राज्य विधिमंडळाच्या सदस्यत्वासंबंधीच्या पात्रता देण्यात आल्यात. बघा की तो भारताचा नागरिक असायला पाहिजे. त्याने निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर घटनेच्या 3ऱ्या सूचीमध्ये दिलेला जो नमुना आहे त्या नमुन्यानुसार शपथ घेऊन त्याच्यावरती स्वाक्षरी केलेली असावी. विधान परिषदेतील सदस्यत्वासाठी 30 वर्ष आणि विधानसभेतील सदस्यत्वासाठी वयाची 25 वर्ष पूर्ण केलेली असावीत. म्हणजे एका अर्थाने जर आपण पाहिलं मित्रांनो तर वयाची 18 वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक नागरिक म्हणूयात आपण मतदानाचा अधिकार बजावू शकतो. ठीक आहे. मात्र विधानसभा किंवा विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी वयोमर्यादा सांगण्यात आली आहे किंवा देण्यात आली आहे की विधान परिषदेतील सदस्यत्वासाठी त्याने किती वयाची 30 वर्ष आणि विधानसभेतील सदस्य बनण्यासाठी वयाची 25 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजेत.
त्याच्यानंतर संसदेने कायद्याने वेळोवेळी विहित केलेल्या ज्या काही पात्रता असतील, ठीक आहे, त्या पात्रता त्याने धारण केलेल्या पाहिजेत. ठीक आहे, तर भारतीय संसद अशा पद्धतीचा जर कायदा करत असेल तर त्या कायद्यामध्ये ज्या काही बाबी म्हणतात आपण बाबींची तरतूद करण्यात आली आहे त्या बाबींची पूर्तता सुद्धा त्या व्यक्तीने करणं गरजेचं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार सुद्धा काही पात्रता म्हणता येईल आपल्याला सांगण्यात आल्या आहेत किंवा काही पात्रता ज्या आहेत त्या नमूद करण्यात आल्या आहेत. जसं की एखादा सदस्य जो आहे तो ज्या घटक राज्याच्या विधिमंडळाची निवडणूक लढवत आहे तर अशा प्रसंगी संबंधित राज्याचा तो मतदार असला पाहिजे. म्हणजे उद्या जाऊन समजून चला तुम्ही की तुम्ही गुजरातचे रहिवासी आहात आणि म्हणणार की मला महाराष्ट्रातील विधिमंडळाची निवडणूक लढवायची आहे, तर असं जमेल का? तर नाही. तर या लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार राज्य विधिमंडळाची निवडणूक लढविणारा जो काही व्यक्ती असेल तो व्यक्ती संबंधित राज्याचा मतदार असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे संबंधित राज्याच्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा की राज्यपालाद्वारे नामनिर्देशनासाठी सुद्धा, म्हणजे जसं आपण पाहिलंय की राज्यपाल विधान परिषदेवरती 1/6 इतके सदस्य नामनिर्देशित करतात. ठीक आहे, मग राज्यपालाकडून जे सदस्य नामनिर्देशित केले जाणार आहेत राज्य विधिमंडळावरती, ठीक आहे, ते सुद्धा संबंधित राज्याचे काय असले पाहिजेत, रहिवासी असले पाहिजेत. म्हणजे उद्या जाऊन समजा उत्तर प्रदेशच्या कुठल्या तरी नागरिकाला, ठीक आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल, ठीक आहे, महाराष्ट्र विधिमंडळाचे किंवा महाराष्ट्रातील विधान परिषदेचे सदस्य बनवू शकत नाही. हे सुद्धा बाब लक्षात ठेवायची आपल्याला. त्याच्यानंतर बघा की अनुसूचित जाती जमातीवरील आरक्षित जागेची निवडणूक लढविण्यासाठी व्यक्ती त्याच समाजातील असावा. ठीक आहे, म्हणजे समजा जर तुम्ही ओबीसी आहात आणि म्हणत आहात की अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेली जी जागा आहे किंवा त्या मतदारसंघातून मला निवडणूक लढवायची आहे, तर असं होईल का? नाही. तर ज्या जाती किंवा जमातीसाठी एखाद्या मतदारसंघातील समजा जर जागा राखीव असेल तर संबंधितच म्हणता येईल आपल्याला प्रवर्गातील व्यक्ती, ठीक आहे, त्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवू शकतो. ठीक, मात्र त्याला सर्व जाती धर्माचे लोक जे असतील ते मतदान करू शकतात. ठीक आहे, चल त्याच्यानंतर बघा आता राज्य विधिमंडळाच्या जागा सुद्धा रिक्त होतात, आपल्याला माहिती असेल. ठीक आहे, की वेगवेगळ्या ज्या काही परिस्थिती असतील त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या जागा रिक्त होऊ शकतात. जसं दुहेरी सदस्यत्व, जे राज्य विधिमंडळाचं समजा जर आपण पाहिलं तर राज्य विधिमंडळ म्हणजे विधानसभेचं सुद्धा त्यांनी सदस्यत्व धारण केलंय. त्याच्यानंतर विधान परिषदेचं सुद्धा सदस्यत्व त्यांनी धारण केलेलं असेल तर अशा प्रसंगीमध्ये कुठल्या तरी म्हणता येईल आपल्याला एका सभागृहाच्या सदस्यत्वाचा राजीनामा त्याला द्यावा लागतो. तर त्याच्यामुळे दुहेरी सदस्यत्वामुळे सुद्धा विधिमंडळाची जागा रिक्त होऊ शकते. त्याच्यानंतर अपात्रता. ठीक आहे, आता अपात्रतेच्या कारणावरून म्हणता येईल आपल्याला की जे निकष म्हणूयात भारतीय राज्यघटनेमध्ये सांगण्यात आलंय, लोकप्रतिनिधित्व कायदा आपण पाहिला 1951चा, त्यामध्ये ज्या काही पात्रता निश्चित केल्या गेल्या आहेत त्या पात्रतांची पूर्तता न करणारा जो काही उमेदवार असेल तो अपात्र ठरू शकतो ना मग राज्य विधिमंडळाची जागा लढवण्यासाठी. त्याच्यानंतर एखाद्या विधिमंडळाच्या सदस्यत्वाने आपल्या, ठीक आहे, आपल्या पदाचा किंवा सदस्यत्वाचा जर स्वतःहून राजीनामा दिला, ठीक आहे, तर त्याचं सदस्यत्व संपुष्टात येऊ शकतं. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळाचं जे काही अधिवेशन आहे या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सतत 60 दिवस समजा जर ते अनुपस्थित राहिले, गैरहजर राहिले तर अशा प्रसंगी सुद्धा म्हणता येईल आपल्याला त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. ठीक आहे, तर ही जी 60 दिवसांची जी काही मुदत देण्यात आली आहे मित्रांनो, तर ही म्हणजे 2 अधिवेशनांमधला जो काही काळ असेल तो मोजला जात नाही. ठीक आहे, तर एकूण जे काही राज्य विधिमंडळाचं अधिवेशनातील जे काही कामकाज असतील या कामकाजाची 60 दिवस मोजली जातात. ठीक आहे, तर हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा इतर काही कारणे आहेत ज्यांच्यामुळे विधानमंडळाच्या जागा रिक्त होऊ शकतात. जसं एखाद्या वेळी न्यायालयाने समजा जर एखाद्या राज्याच्या राज्य विधिमंडळाची निवडणूकच अवैध आहे असा समजा जर निर्णय दिला किंवा घोषित केलं तर सर्व सदस्यांचं सदस्यत्व संपुष्टात येईल. सभागृहातून समजा जर एखाद्या सदस्याची हकालपट्टी झाली म्हणजे गैरवर्तणुकीमुळे, ठीक आहे, तर त्याचं सदस्यत्व रद्द होऊ शकतो. ठीक आहे, किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य असलेला एखादा व्यक्ती असेल तो समजा जर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल या पदावरती समजा जर त्याची नेमणूक झाली तर अशा प्रसंगी सुद्धा त्याचं किंवा त्या व्यक्तीचं आधीचं राज्य विधिमंडळाचं सदस्यत्व काय येईल तर संपुष्टात येईल किंवा रद्द होईल. ठीक आहे, तर ह्या बाबी सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचे असतात. ठीक आहे, चल त्याच्यानंतर बघा आता पगार आणि भत्ते. ठीक आहे, आता सगळं जर आपण पाहिलं तर आता पगार आणि भत्तेच्या बाबतीतही आपल्याला या ठिकाणी माहिती पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे,
तर आता भारतीय राज्यघटनेचं कलम 195 आहे. आता पगार आणि भत्त्यांच्या बाबतीत मध्येही वेगवेगळ्या घटक राज्यातील राज्य विधिमंडळाच्या सदस्यांचा पगार ठीक आहे हा वेगवेगळा असू शकतो, आपल्याला माहिती असेल. ठीक आहे, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 195 नुसार राज्य विधिमंडळ सदस्यांचे पगार आणि भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलाय? राज्य विधिमंडळालाच देण्यात आलाय. ठीक आहे, म्हणजे राज्य विधिमंडळामध्येच म्हणता येईल आपल्याला या राज्य विधिमंडळाच्या सदस्यांचे वेतन आणि भत्ते ठरविण्याचा अधिकार जो आहे तो राज्य विधिमंडळालाच देण्यात आलाय. घटनेत सदस्यांसाठी पेन्शनची तरतूद नाहीये. ठीक आहे, मात्र राज्य विधिमंडळाच्या कायद्याद्वारे ती करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की एकदा समजा जर राज्य विधिमंडळाचा सदस्य असेल ठीक आहे तर त्याला पेन्शन दिलं जातं. ठीक आहे, 2 वेळा 3 वेळा समजा जर त्यांनी या राज्य विधिमंडळाचं सदस्यत्व समजा जर धारण केलं तर अशा प्रसंगी त्यांना वाढून पेन्शन दिली जाते. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी असतील ह्या बाबी ठीक आहे आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या कलम 195 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, चल त्याच्यानंतर बघा त्यानंतर आता जाऊयात आपण राज्य विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांकडे. तर सर्वप्रथम विधानसभेचे अध्यक्ष. तर बघा आता की नव्यानेच समजा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर नव्याने निवडून आलेल्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये अध्यक्षांची निवड केली जाते. अध्यक्षांची काय केली जाते? निवड केली जाते. त्यासाठी प्रोटेम अध्यक्ष मार्फत ही पहिली बैठक पार पाडली जाते. आता याचा अर्थ काय होतो तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेणं आहे मित्रांनो. बघा, एकतर विधानसभेची नुकतीच निवडणूक पार पडलेली आहे. ठीक आहे, आणि विधानसभेचं अधिवेशन भरलं. ठीक आहे, मग आता पहिल्याच दिवशी म्हणता येईल आपल्याला विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करायची आहे. मग त्या अधिवेशनाचा अध्यक्ष तर कोणाला बनवावं लागेल ना. तर मग अशा वेळी काय केलं जातं? ठीक आहे, तर त्या सभागृहामध्ये निवडून आलेले जे काही नवनियुक्त सदस्य असतील या नवनियुक्त सदस्यांमधूनच ठीक आहे जनरली वय ज्येष्ठतेच्या आधारावरती ठीक आहे या सभागृहामध्ये निवडून आलेल्या किंवा नव्यानेच निवडून आलेल्या व्यक्तींपैकी अशा वय ज्येष्ठतेच्या आधारावरती एखाद्या व्यक्तीला तात्पुरता म्हणता येईल आपल्याला या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या बैठकीचं अध्यक्षस्थान म्हणता येईल आपल्याला बहाल केलं जातं, ज्यांना प्रोटेम अध्यक्ष असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग आता प्रोटेम अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या बैठकीमध्ये काय केलं जातं तर मग ठीक आहे अध्यक्षांची निवड केली जाते. विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाते. आता हे विधानसभेचे अध्यक्ष कोण असतील? ठीक आहे, विधानसभेचेच सदस्यांमधून विधानसभेचेच सदस्य आपल्यापैकी एकाची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काय करतील? निवड करतील. ठीक आहे, तर ह्या सर्व बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा आता या विधानसभेच्या अध्यक्षांची अधिकार आणि कार्य काय असतात? तर विधानसभेच्या अध्यक्षांना नियमनात्मक, प्रशासकीय व न्यायिक अधिकार देण्यात आले आहेत. ठीक आहे, जसं की जेवढ्या काही राज्य विधिमंडळाच्या विशेष करून विधानसभा म्हणूयात आपण. ठीक आहे, तर विधानसभेच्या बैठकांचं अध्यक्षस्थान भूषविणे, सभागृहाच्या कार्यपद्धती व परंपरांचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतो. ठीक आहे, विधानसभेचे जे काही सदस्य असतील त्या सदस्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देणे किंवा ती परवानगी नाकारण्याचा अधिकार सुद्धा विधानसभा अध्यक्षांना असतो. गणसंख्या अभावी सभागृह तहकूब करणे किंवा निलंबित करणे. गणसंख्या म्हणजे काय तर विधानसभेचं कामकाज चालवण्यासाठी जी ठरवून देण्यात आलेली किमान सदस्य संख्या असेल त्याला गणसंख्या असं म्हटलं जातं. म्हणजे समजा विधानसभेची बैठक पार पडत आहे ठीक आहे आणि एकही विधानसभेचा सदस्य समजा जर त्या बैठकीला उपस्थित नाहीये तर मग त्या बैठकीचं कामकाज चालेल का? व्यवस्थित नाही. ठीक आहे, तर म्हणून काय केलं जातं? गणसंख्या अभावी सभागृह तहकूब करणे किंवा निलंबित करण्याचा अधिकार जो आहे तो सुद्धा कोणाला असतो? विधानसभा अध्यक्षांना असतो. त्याच्यानंतर बघा निर्णायक मत देण्याचा अधिकार सुद्धा विधानसभा अध्यक्षांना असतो. ठीक आहे, तर ह्या सर्व बाबी विधानसभा अध्यक्षांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर एखादं विधेयक जे आहे ते धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार सुद्धा विधानसभा अध्यक्षांना आहे. सदस्यांची अपात्रता ठीक आहे ज्याच्याबद्दलची माहिती आपण पाहिली तर सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्याचा अधिकार सुद्धा कोणाला असतो? तर विधानसभा अध्यक्षांना. आणि विधानसभेचं जे सचिवालय आहे ज्याला आपण सेक्रेटराईट असं म्हणतो तर विधानसभेच्या सचिवालयाचे प्रमुख ठीक आहे या नात्याने कार्य करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला असतो? तर विधानसभा अध्यक्षांना असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहेत मग आता विधानसभा उपाध्यक्ष. आता जर आपण पाहिलं तर विधानसभा उपाध्यक्षांकडे अशी कुठली जबाबदारी नसते. ठीक आहे, पण बघा की कलम 178 नुसार विधानसभा एका सदस्याची म्हणजे एका सदस्याची अध्यक्ष आणि एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करतात.
ठीक आहे. आता या उपाध्यक्षांचा कालावधी सुद्धा विधानसभेच्याच कालावधी इतका असतो. तर यांचे काही कार्य आणि अधिकार, जसं मी तुम्हाला म्हटलंच आहे, यांच्याकडे काही असे स्पेसिफिक कार्य आणि अधिकार नसतातच. मात्र बघा, उपाध्यक्ष यांना कोणतेही कार्य नसते. मात्र विधानसभेचे अध्यक्ष समजा जर कुठल्याही कारणाने उपस्थित नसेल, ठीक आहे, तर अशा परिस्थितीमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष हे अध्यक्षांचं पद भूषवतात. ठीक आहे, म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये, ठीक आहे, विधानसभेचे उपाध्यक्ष, ठीक आहे, हे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम करतात. ठीक आहे, तर ह्या सर्व बाबी ज्या असतील त्या बाबी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता विधान परिषदेचे पीठासीन अधिकारी ज्यांना आपण सभापती आणि उपसभापती म्हणतो. ठीक आहे, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 182 नुसार विधान परिषद, ठीक आहे, आपल्यापैकीच म्हणजे सदस्यांमधून सभापती आणि उपसभापती निवडून देतात. विधान परिषदेच्या सभापती आणि उपसभापती यांचा कालावधी देण्यात आलेला नाहीये. का? कारण विधान परिषदेचा आपण पाहिलं की विधान परिषद जे आहे ते राज्य विधिमंडळाचं स्थायी सभागृह आहे, ते कधीच विसर्जित होत नाही. ठीक आहे, तर विधान परिषदेच्या सभापती आणि उपसभापती यांचा कालावधी जरी देण्यात आलेला नसला तरी मात्र, ठीक आहे, विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा जो काही कार्यकाल असेल किती वर्षाचा असतो? 6 वर्षांचा. त्याच्यामुळे ढोबळमानाने बघा की विधान परिषदेच्या सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाल हा किती वर्षांपर्यंत असू शकतो? तर 6 वर्षांपर्यंत असू शकतो. ठीक आहे, यांचे कार्य आणि अधिकार बघा की विधान परिषदेच्या सभापतीचे कार्य आणि अधिकार जे असतील ते अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांप्रमाणेच असतात. तर ही सुद्धा बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. म्हणजे ज्या पद्धतीने विधानसभेचे अध्यक्ष कार्य करतात, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष कार्य करतात, तशाच पद्धतीचं कार्य हे विधान परिषदेमध्ये विधान परिषदेचे सभापती करतात. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये विधान परिषदेचे उपसभापती त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना आपण पाहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, विधानमंडळाची आता अधिवेशने. ठीक आहे, तर भारतीय राज्यघटनेचं कलम 174 आहे. या भारतीय राज्यघटनेच्या कलम 174 नुसार, ठीक आहे, त्या घटक राज्याचे राज्यपाल हे राज्य विधिमंडळाचं अधिवेशन बोलवतात. ठीक आहे, 2 अधिवेशनादरम्यान 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी असता कामा नये. ठीक आहे, म्हणजे 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी 2 अधिवेशनांदरम्यान असू नये. म्हणूनच आता जर आपण पाहिलं तर काय, तर किमान 2 अधिवेशने जी असतील ते 2 अधिवेशने झालीच पाहिजे राज्य विधिमंडळाची. ठीक आहे, मात्र सर्वसामान्य परिस्थितीमध्ये समजा जर आपण पाहिलं मित्रांनो, तर राज्य विधिमंडळाची जवळपास 3 अधिवेशने होताना आपण पाहतो. ठीक आहे, जसं पहिलं असतं अर्थसंकल्पीय अधिवेशन, दुसरं असतं पावसाळी अधिवेशन आणि तिसरं असतं हिवाळी अधिवेशन. आपल्याला माहिती आहे की नुकतंच म्हणता येईल आपल्याला कुठे, तर नागपूरला हिवाळी अधिवेशन पार पडलं. ठीक आहे, तर हिवाळी अधिवेशन हे नागपूरला होतं, जी महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखली जाते. ठीक आहे, चल त्याच्यानंतर बघा, विधानमंडळाच्या अधिवेशनांमध्ये 2 बैठका होतात. म्हणजे सकाळी 11 वाजतापासून तर दुपारी 1 पर्यंत. ठीक आहे, तर हा एक सेशन समजला जातो आणि 2 पासून 6 वाजेपर्यंत तर असा हा दुसरा सेशन. तर अशा 2 बैठका ज्या असतील त्या 2 बैठका राज्य विधिमंडळाच्या होताना आपण पाहत असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता गणसंख्या किंवा गणपूर्ती. मी तुम्हाला म्हटलंच होतं यापूर्वी की विधानसभेचे जे काही अध्यक्ष असतील, समजा जर गणसंख्या कमी पडत असल्यास सभागृहाचं कामकाज विसर्जित करणे, सभागृहाचा कामकाज विसर्जित करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतो. मग काय असते गणपूर्ती किंवा गणसंख्या? तर गणपूर्ती म्हणजेच गणसंख्या म्हणजे काय असतं, तर विधानमंडळाच्या सभागृहाची जी सभा आहे ती सभा भरण्यासाठी आवश्यक असलेली किमान सदस्य संख्या म्हणजेच होय गणपूर्ती. ठीक आहे, तर सभागृहाची सभा होण्यासाठी बघा मित्रांनो की 10 सदस्य किंवा त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1 इतकी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे समजा जर आता या ठिकाणी आपण महाराष्ट्र विधानसभेचा समजा जर आपण उल्लेख केला, तर महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, तर 288 आहे. आता इथे महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाचं समजा जर कामकाज पार पाडायचं आहे तर काय म्हटलं गेलं आहे की सभागृहाची सभा होण्यासाठी किमान किती, 10 सदस्य, किमान किती, 10 सदस्य उपस्थित असणं गरजेचं आहे. किंवा काय म्हटलं आहे, किंवा त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1 इतकी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे 288च्या 1 पकडला आपण, 1 समजा जर आपण पकडलं तर जवळपास ही संख्या येते 29. ठीक आहे, 29 इतकी पकडू आपण. तर जी काही संख्या उपलब्ध असेल त्या संख्येनुसार म्हणता येईल. म्हणजे सभागृहाचं कामकाज जे आहे ते चालू राहण्यासाठी, ठीक आहे,
कमीत कमी 10 किंवा त्या सभागृहाच्या सदस्य संख्येच्या एकूण दशांश जे आहे 1 जी आहे इतकी सदस्य संख्या उपस्थित राहणं गरजेचं असतं. ठीक आहे, तर ही सुद्धा बाब लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा आता विधानमंडळातील नेमकी भाषा कुठली असते. ठीक आहे, तर आता कलम 210 नुसार राज्य विधिमंडळातील कामकाज राज्याची जी काही राज्यभाषा असेल, जशी महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे, तर राज्याच्या राज्यभाषेतून किंवा हिंदी किंवा इंग्रजी मधून चालवण्यात येतं. ठीक आहे, तर आता काही म्हणता येईल आपल्याला की काही हिंदी भाषिक समजा जर महाराष्ट्रातील सदस्य असतील विधानसभेच्या, तर त्यांना हिंदी मधून सुद्धा म्हणता येईल, आपल्याला संबोधित करता येईल. तर अशा सर्व बाबी सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, पण मुख्यत्वे करून जर आपण पाहिलं तर राज्य विधिमंडळातील जे काही कामकाज आहे ते त्या त्या राज्याच्या राज्यभाषेतून चालवलं जातं. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बघा मित्रांनो की आजच्या आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये एकूणच राज्य विधिमंडळाबद्दलची अतिशय सविस्तर आणि तपशीलवार माहिती आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला. या राज्य विधिमंडळाची जी 2 सभागृहे असतील, विधानसभा आणि विधान परिषद, त्यापैकी विधानसभा हे राज्य विधिमंडळाचं कनिष्ठ सभागृह, तर विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह असतं. मात्र आपण जसं पाहिलं की जवळपास 21 घटक राज्ये जी असतील आपल्या भारतातली, या भारतातील 21 घटक राज्यांमध्ये आपल्याला एकगृही राज्य विधिमंडळे पाहायला भेटतात. मात्र जी 6 घटक राज्य आहेत, या 6 घटक राज्यांमध्ये काय तर द्विगृही राज्य विधिमंडळे अस्तित्वात असल्याचं आपण पाहिलं. मी तामिळनाडू या राज्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला की तामिळनाडू मधील विधानसभेने जरी विधान परिषद स्थापन करण्यासाठीचा ठराव पारित केला असला तरी मात्र ठीक आहे अजूनपर्यंत तिथे विधान परिषद अस्तित्वात येऊ शकल्या नसल्यामुळं आपण तामिळनाडूचा उल्लेख केला नाही. ठीक आहे, त्याचबरोबर आसाम आणि राजस्थान, ठीक आहे, या 2 घटक राज्यांचा सुद्धा उल्लेख केला की तेथील म्हणता येईल राज्य सरकारांनी ठीक आहे आपापल्या विधानसभांमध्ये विशेष बहुमताने विधान परिषद स्थापन करण्यासाठीचा ठराव जरी पारित केला असला तरी 2013 पासून भारतीय संसदेकडून तशा पद्धतीचा कायदा जो आहे तो कायदा तयार न झाल्यामुळे प्रत्यक्षामध्ये आसाम आणि राजस्थान या घटक राज्यांमध्ये ठीक आहे विधान परिषद अस्तित्वात येऊ शकली नाहीये. मित्रांनो, महाज्योतीतर्फे आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या आपल्या या मार्गदर्शन सत्रामध्ये अशाच पद्धतीचे नवनवीन मार्गदर्शन सत्र आपल्यासाठी यापुढेही उपलब्ध असणार आहेत. मित्रांनो, या मार्गदर्शन सत्रांचा फायदा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये निश्चितपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप भोटे आपल्या सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढील मार्गदर्शन सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार, खूप खूप धन्यवाद.